हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत कैरीची चटणी, अगदी झटपट आणि लवकर। आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैऱ्या मिळत आहेत, तर कैरीच्या छान छान अशा रेसिपी बनवा। तर यासाठी मी अर्धी कैरी घेतलेली आहे। कैरीचे सालं न काढता आपल्याला याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। याआधी पण मी कैरीच्या चटणीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर ही वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। तर अशा प्रकारे आपण कैरीच्या बारीक बारीक फोडी करून घेऊ। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवणासोबत तोंडी लावायला छान अशी चटणी ही रोज करू शकता किंवा 2-3 दिवस पण सहज टिकेल। यानंतर मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आपल्याला मस्त हिरवीगार चटणी करायची आहे, त्यामुळे हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे। लाल वापरल्या तरी चालेल। त्यानंतर इथे थोडा कांदा घेतलेला आहे, कारण अर्धी कैरी घेतली त्यामुळे कांदा पण मी थोडा कमीच घेतलेला आहे। कांदा पण कट करून घेऊ। त्यानंतर इथं थोडं 2 ते 3 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि अर्धा इंच आलं। त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेऊ। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ। त्यानंतर यामध्ये थोडं जिरं, साखर आणि मीठ, साखरेऐवजी गूळ वापरला तरी चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि यामध्ये थोडे अख्खे धने घेतलेले आहे मी। धन्यामुळे छान अशी चव येते। हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे। बघू शकता छान अशी आपली कैरीची चटणी तयार आहे। जेवणासोबत तोंडी लावायला खूप मस्त अशी होते। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।